कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय 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 राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम जय कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हॅलो हा कोण बरोबर सुंदर ते ध्यान उभे विठेवरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी हे सुंदर ते ध्यान ध्यान उभे पेटे भरी सुंदर ते ध्यान ध्यान उभे पेटे भरी ठेवा माझे पीतांबर तुळसे हार गळा माझे पीतांबर हे तुळशी हार गळा काजे पीतांबर तुळशी हार गळा काजे पीतांबर आवडे निरंजन होती ज्ञान आवडे निरंजन होती ज्ञान आवडे निरंतर येती ध्यान. तुळसे हार गळा माझे पीतांबर तुळसे हार गळा माझे पीतांबर हे तुळशी हार हार गळा माझे पीतांबर हार गळा काजे पीतांबर मकर कुंडले कळपते श्रवणी मकर कुंडले कळपते श्रवणी मकर कुंडले कुंडले मकर कुंडले कुंडले चंदिका तुमा मने विराजितो चंदिका तुमा मने
काज पीतांबर तुका माझे हे जे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे हे जे सर्व सुख तुका
जय राम कृष्ण हरे रिटर्न हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरे हरि जय जय राम हरे जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम जय जय राम रूप पाहत नाचनी 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 रूप पाहत सर्व सुखाचे
राम राम ते साऊंड इकडे फिरायचं का नाही ते सिट्टी मारेल का रिटर्न इकडे पाहिजे इकडे बेस आहे का तो साऊंड इकडे फिरला का आपल्याकडे जमन का नाही भारवाहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व ही साहे भारवाहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे त्याचे सर्वस्व हे साहे कळवळ्याची जाते करेला भाविना प्रीती भाविना प्रीती करेला भाविना प्रीती कळवळ्याची जाते करेला भाविना प्रीती करेला भाविना प्रीती करेला भाविना प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका म्हणे माझे तुम्हाला ओझे संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे आयसी करवायाची जाते आयसी करवायाची जाते करीला भाविना प्रीते करीला भाविना आयसी करवायाची जाते करीला करीला भाविना प्रीते करीला भाविना प्रीते विठ्ठल हरि हरि संगीत विशारद गुरुदास महाराज आणि संगीत विशारद विशाल महाराज म्हणा हॅलो वा हेलो 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 रे ना रे ना वा वा लेकुराचे हिता लेकुराचे हिता लेकुराचे हिता लेकुराचे हिता
वा गुरुदास महाराज जय हो. करीला बिन विन प्रीती करीला करीला भाविन प्रीती करीला वा वा. रे ना रे ना रे पद सारे गम सागे पद सारे गम सागे ग सारे गम सारे गम
वाजवा टाळी वाजवा विठ्ठल 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 लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे विकू कमी कर विकू लय झाला ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती श्री विठाला 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 समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननीत पाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं सदय धवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग प्रथम नमन वा वा पांडुरंग प्रथम नमन टाळी वाजव जरा जोरदार वा वा प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया
त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमक्षादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावार्थितम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. प्रारंभे विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दारिद्र्य दुःख हरुणी देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास. विठाला विठाला लेकुराचे हित विकू बंद करून टाक बंद करून टाक. सिंपल बेसिक आवाज दे मला. लेकुराचे हित आवाज दे वाढव. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता चिंतना करता निवडलेला गायलेला अभंग महाराष्ट्र भूषण संत्रदय सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे देहू गावातील सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्यगुरु श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांचा चारचरणाचा संतपर प्रकरणातील अभंग असून अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आईचं आणि लेकराचं रूपक करून साधू संताची विनवणी करतात. विठाला विठाला एका आईच्या पित्यर्थ भव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला आहे या राठोड परिवाराने. ज्या आईने हाडाचे काढ केले, ज्या आईने रक्ताचं पाणी केलं, ज्या आईने नेत्राचा दिवाने हाताचा पाळणा केला, त्या आईचे आपल्यावरती उपकार आहेत, त्या आईचे आपल्यावरती कर्ज आहे, त्या आईचे ऋणातून उतरणे होण्याकरता एवढा मोठा कृतज्ञता सोहळा आयोजित केला. एकदा या परिवाराकरता टाळी वाजून स्वागत करा. कैलासवासी बन्सीबाई हिरामन राठोड आईंचं प्रथम पुण्यस्मरण आहे. मूर्ती स्थापना भव्य दिव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. या परिवाराने अतिशय सुंदर आणि गोड असं वातावरण आहे. अखिल कोट ब्रह्मांड नायक हे आकारण करुणा वरुणालय भक्त काम कल्पतरू भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम आघात कृपेने त्याच्या करुणेने त्याच्या भरलेल्या अथंग अशा दयेने मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानांचे राजे साधकाचे माईबाप योग्याची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले तत्वज्ञ संत सेवालाल महाराज, श्री संत सावता महाराज, श्री संत सेना महाराज, श्री संत नरहरी महाराज, ज्ञानोबराय, तुकोबाराय, चोकोबाराय, निळोबाराय, श्री संत नरहरी महाराज, श्री संत जळोजी मळोजी महाराज, श्री संत भोजलिंग काका, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत गोरोबा काका कुंभार, श्री संत रोहिदास महाराज, श्री संत एकनाथ महाराज, श्री संत बाळू मामा, श्री संत भगवान बाबा, श्री संत वामन भाऊ महाराज, श्री संत भक्त कुर्मदास, श्री संत रंका बंका बसलेल्या श्री संत कान्होपात्रा, श्री संत जनाबाई, श्री संत मुक्ताबाई, श्री संत बहिणाबाई, श्री संत सोयराबाई, श्री संत मीराबाई, श्री संत जिजाबाई, संत मांद्याळीच्या चरणी वैष्णव टाळकऱ्यांच्या चरणी सर्वप्रथम विनम्र भावे अभिवादन करतो. एकदा जोरदार टाळी वाजून ह्या परिवाराचं या मंडळींचं स्वागत करा. गोड असा परिवार आहे. मला ज्यांनी फोन केला माझ्यावरती नितांत प्रेम करणारे सुरेश हंसराज राठोड माऊली, त्याचबरोबर
आपल्या गावच्या सप्ताहाचं आयोजन नियोजन करणारे आदरणीय ओका भाऊसिंग राठोड विनम्र भावे अभिवादन करतो. त्या संबंधाने गावचे सरपंच आहेत, तुम्हाला देखील वंदन करतो. मंडळी सगळेच आपण या परिवारावरती प्रेम करणारे नातेवाईक मंडळी, पाहुणे मंडळी, आप्त इष्ट सखेजन फार लांबून लांबून या आईच्या प्रथम पुण्यस्मरणाकरता निमित्ताने एकत्रित बसला आहात. सर्वांना विनम्र भावे अभिवादन करतो. मोठा गोड परिवार आहे पाठीमाग. आदरणीय श्री रघुनाथ हिरामन राठोड मुलगा शेती व्यवसाय करतात. त्याचबरोबर आदरणीय श्री सुभाष हिरामन राठोड मुलगा पोलीस हवालदार मीरा भाईंदर मुंबई सारख्या शहरामध्ये राहतात. त्याचबरोबर आदरणीय श्री नानासाहेब हिरामन राठोड बँकेमध्ये सेवा करत आहेत, त्यांचे चिरंजीव. त्याचबरोबर सो यशोदाबाई उत्तम पवार मुलगी, सो ताईबाई रामराव पवार मुलगी आणि श्री मनोज एकनाथ राठोड नातू. एकदा या राठोड परिवाराकरता जोरदार टाळी वाजवा. श्री क्षेत्र भांबरवाडी तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर. अतिशय भव्य दिव्य आईचं प्रथम पुण्यस्मरण व मूर्ती स्थापना कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलेलं आहे. या हरी कीर्तनाकरता उपस्थित असलेले महाराष्ट्र गाजवलेले हे मंडळी आदरणीय पक्काज वाजवण्याकरता गोड वाजवतात, तयारीचं वाजवतात, असं मोकळं वाजवते, टांग 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 असं मोकळा हात चालतो. अर्जुन महाराज ठोंबरे एकदा जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करा. त्याचबरोबर हे आकाशाच्या उंचीचे मंडळी आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश दत्त भगवान परमात्मा. एकदा टाळी वाजवा तिघा करता. माऊलींची माझी भेट एक 4-6 दिवसापूर्वी झाली होती. चाळीसगाव तालुक्यामध्ये दातर्ती गावामध्ये जागर काला होता. साक्री तालुका होता ना, साक्री तालुक्यामध्ये दातर्ती गावात माझं जागर कीर्तनाची सेवा होती. त्या ठिकाणी गाण्याकरता माऊली महाराज कन्नडकर एकदा टाळी वाजवा महाराजांकरता. वा बेस्ट. त्याचबरोबर कमी वयात कमी काळात ज्यांचा आवाज विशालाप्रमाणे असंख्य लोकांपर्यंत गेला असे असणारे विशाल महाराज, एकदा टाळी वाजवा विशाल महाराजांकरता. वा आपण सगळे त्यांच्या विशाल सागरातून आवाजाच्या माध्यमातून नाहून निघलेली मंडळी, सगळ्यांना वंदन करतो. त्याचबरोबर प्रत्येकाची सुरुवात होती गुरुपासून असे असणारे गुरुदास महाराज. वा वा टाळी वाजवा गुरुदास महाराजांकरता. सुंदर नाई डोंगरीच्या परिसरातून लांबून धावपळ करत करत या राठोड परिवाराच्या निमंत्रणामुळे या ठिकाणी आलेले आहेत. विनेकरी बाबा जगद्गुरु तुकोबा रेसरी की बाबा करतात. टाळी वाजवा एकदा जोरदार. वा बाबांना वंदन करतो. आदरणीय प्रेम सर, वा वा प्रेमाने टाळी वाजवा एकदा. वा वा बेस्ट सर, तुम्हाला वंदन करतो. माऊली तुम्हाला वंदन. बाबा टाळकरी बाबा तुम्हाला वंदन. खुर्चीवर बसलेले बाबा तुम्हाला दोघांना वंदन करतो. सगळेच मंडळी गोड आहेत. विशेषत्वाने साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे. जे काली साऊंड दादांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. वा बेस्ट साऊंड आहे दादा, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क माझ्याकडून. बेस्ट. वा सुंदर. त्याचबरोबर समोर कॅमेरेवाले दादा आहेत, युट्यूबवाले दादा आहेत. कुठे बसलेत तुम्ही? तिथं उभा राहा. ताई थोडं मागं सारखा, त्यांना जागा राहून द्या उभा राहायला. तुम्ही तसं बसल्यावर कसं व्हायचं? तुम्ही तिथं उभा राहा आणि अधूनमधून जात जा आणि परत येत जा. त्यांना जागा द्या तिथं उभा राहण्याकरता. तुम्ही असं इकडे सारखा, त्यांना खुर्ची द्यावं लागलं ते खुर्ची. बसा. हा आणि फक्त सगळीकडे फिरवा, नाही तर मी पाणी पितो आणि गुळ खातो, माझ्याकडे नका फिरू. विठ्ठल सगळ्यांना वंदन करतो. कॅमेऱ्यावर दादांना वंदन करतो. पुरुष मंडळी, महिला मंडळी, माता भगिनी सगळे बहुसंख्येने उपस्थित आहे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद. गावचे सरपंच, उपसरपंच, तलाठी, भाऊसाहेब, चेअरमन, व्हाईस चेअरमन, सेक्रेटरी, तळ्यावाले, मळ्यावाले, ग्रामपंचायत सदस्य, टोपीवाले, उपरण्यावाले, चष्म्यावाले, धोत्रावाले, पायजाम्यावाले, अष्टगंधवाले, बुक्क्यावाले, पटक्यावाले, धोत्रावाले, पायजाम्यावाले, खुर्चीवर बसलेले, घराच्या समोर बसलेले, पाय लांबलेले, पाय आखडलेले, दारामध्ये बसलेले, इकडे बसलेले, तिकडे बसलेले, जवळ बसलेले, मंडपाच्या बाहेर बसलेले, गाडीवर बसलेले, दोन्ही पायाच्या चुली केलेल्या, एक पाय इकडे केला, एक पाय तिकडे केलेला, जे कीर्तन आले ते, जे कधीच येत नाही ते, चटाईचे दागे काढणारे, नाकात बोट घालणारे, तिकडे बसलेले, इकडे बसलेले, जे कीर्तन आले
आले ते, जे कधीच येत नाही ते, जे येणारे येऊन देत नाही ते, आणि जे आजच आले ते, सगळ्यांना दंडवाद विठ्ठला. हो, आज आईचं प्रथम पुण्यस्मरण आहे. थोडा आवाज द्या. त्या संबंधाने अभंगाची निवड केली साहेब मी. आई कशी आहे? आई संतांप्रमाणे. संत कसे? संत आईप्रमाणे. संतत्व आणि मातृत्व एका उंचीत तुकोबाऱ्यांनी बसवलं. आई किती मोठी आहे, आईचं अंतकरण किती विशालाप्रमाणे. ती कीर्तनात बसलेले असून द्या, ती जत्रेत जाऊन द्या, ती यात्रेत जाऊन द्या, तिचं चित्त हे लेकरापाशी असतं. लेकुराचे बोलत चला, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. चित्तामध्ये तळमळ असती, माझ्या लेकराचं हित व्हावं, माझ्या मुला मुलीचं कल्याण व्हावं, माझ्या नातवाचं नातीचं कल्याण असावं. तिच्या अंतकरणामध्ये तळमळ असते. ते सगळ्या परिवारातल्या माणसाला एकत्र घेऊन संसाराचा रणगाडा ओढत असते. हो, फार काबड कष्ट करत असते. मातृत्व आहे आकाशाच्या उंचीचं आहे. याडी फार प्रेम करत असते, माय लय प्रेम करतात ते. आई ही आकाशाच्या उंचीची असते. ती विलक्षण नसणारी कळवळाची जाती. आई किती प्रेम करत असते. हाडाचे काढ करते, रक्ताचं पाणी नेत्राचा दिवा हाताचा पाळणा करते. तुकोबाराय म्हणतात ती विलक्षण असणारी कळवळाची जाती निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. तिच्या पोटात स्वार्थ नसतो, मुलाला आणि मुलीला सांभाळण्याकरता लोभ नसतो. ऐसी कळवळ्याची जाती करे लाभा विन प्रीती. प्रीती शब्दाचा अर्थ आहे माय प्रेम. काका प्रेम करते आई, बरं का प्रेम सर. आई प्रेम करते. कसं प्रेम करते? 9 महिने 9 दिवस किती त्रास होऊन द्या, तुमचा गाडी, तुमचा बंगला, तुमचा पैसा, तुमचा चेहरा पाहिल्यानंतर हे जग तुमच्या प्रेमात पडेल. साहेब ऐका सगळे, पण तुम्ही ज्या वेळेस पोटात असता ना, तुमचा पैसा आई पाहत नाही. तुम्ही म्हातारपणी सांभाळीन का ही आई पाहत नाही. तुम्ही दिसायला स्मार्ट आहे, काळे आहेत का सावळे आहेत का गोरे आहेत, आई काय पाहत नाही. पोटामध्ये गोळा असतो ना 9 महिने 9 दिवस, आई तुमचा चेहरा न पाहता प्रेम करते. आई एवढी मोठी आहे गड्या. नारी नारी मत कहो नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए बली भीष्म हनुमान. शुक भीष्म हनुमान. टाळी वाजवा. नारी की निंदा मत करो यारी, नारी रतन की खान है, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. ऐसा आहे हो विठाला विठाला. आणि ती आई लेकर बाळाला 9 महिने 9 दिवस पोटामध्ये साठवते. साठवते की नाही आई? अशा मान आलो जा. किती त्रास किती दुःख सहन करते आई. आई एवढं सहन करते. तिचा होणारा त्रास ज्या वेळेस प्रसूतीच्या वेळेस, हे बघा माणसाला जर करंगळी कापली साहेब किती वेदना होत्या. ती आई टीजभर पोट फाडते, लेकराला जन्म देते. किती यातनं सहन होते त्या आईच्या जीवनात. किती त्रास होतो लेकराला जन्म देत असताना. प्रसूतीच्या वेळेस एवढा वेदना, हॉस्पिटलमध्ये एवढा त्रास होतो, पण समाजाला कधी सांगत नाही. जे असेल ते का माझं लेकरू आहे, माझं बाळ आहे. प्रेम करते. 9 महिने 9 दिवस त्याचा त्रास सहन करते. पोटी भार वाये त्याचे सर्वस्वई स्वाये. ऐसी कळवळ्याची जाते करे लाभाविन प्रीती. प्रेम करते. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय वर्णन करतात, माझं जे पारमार्थिक भक्तीचं ओझ आहे, माझं जे साधनाद्वारे साध्य प्राप्तीपर्यंत जे ओझ आहे, हे संतांवरीच आहे. तो का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, ऐसे कळवळ्याची जाती करे लाभा विन प्रीती. हा झाला अभंगाचा शब्दशः अर्थ. विठाला विठाला. या कलियुगामध्ये 42 वर्ष जगद्गुरु तुकोबाराय राहिले. थोडा आवाज द्या. 42 वर्ष परमार्थ केला साहेब, आजपर्यंत परमार्थ केला. पण एकच सांगतो देवा पांडुरंगा परमेश्वरा, असं दिसू नये जना ऐसे करे नारायणा. तुकोबारायण असं म्हणण्याची का पाडी आली? त्याचे एकमेव उत्तर आहे, या कलियुगामध्ये उंच मानेना फक्त पापीच माणूस जगू शकतो, पुण्यवानाला जगण्याचा अधिकार नाही.
शिकलेले मंडळी आहे का, इस्टेट इज इक्वल टू इस्टेट और नो इस्टेट अँड नो कॅश. जगद्गुरु तुकोबाराय म्हणले संपत्ती अधिक संपत्ती विकू नको. संपत्तीही नाही आणि पैसाही नाही, सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय माझ्या तुकोबारायांनी, परिपाक केलाय. साहेब सरपंच साहेब, परिणाम गळ्यामध्ये विना माझ्या तुकोबारायांच्या, परिणाम हातामध्ये चिपळ्या माझ्या तुकोबारायांच्या, परिणाम मुखात पांडुरंगाचं नाव विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, रात्र न कळे दिवस न कळे अंगे खेळे दैवत. जागृती अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे, स्वप्न अवस्थेमध्ये तुकोबाराय पांडुरंगाचं भजन करायचे. सततम कीर्तयंत माम, सतत भजन करायचे. भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर जाऊन तुकोबाराय साधना करायचे, भजन करायचे. एखाद्या शिळेवरती माझ्या तुकोबारायांनी बसावं. मंडळी हातामध्ये लेखणी घ्यावी, या जगाकरता या समाजाकरता एक 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 अभंग माझ्या तुकोबारायांनी निर्माण करावा. काय माझ्या तुकोबारायांची उंची, काय तुकोबारायांचा अधिकार. साहित्य सोन्याच्या खाणीतून शब्दरत्नाची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वत मंडळावर आपल्या तत्वज्ञानाचा कळस ज्या महापुरुषाने चढवला, वेद उपनिषद गीता भागवत याचं मंथन करून पंचमेध गाथेची निर्मिती ज्या महाकवीने केली, भंडारा भामचंद्र आणि घोराडेश्वर डोंगरावर साधना करून देहासगट वैकुंठ गमन करून विश्वातील एक अलौकिक चमत्कार ज्यांनी इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने लिहिला. इंद्रायणी काठी देहू नावाच्या सुप्रसिद्ध गावामध्ये बोलोबा आणि माता आई कणकाई यांच्या वंशामध्ये हे ज्ञानरत्न जन्माला आले. सर्वसामान्य माणसासाठी मोक्षाचा देवायन पंथ ज्यांनी खुला केला ते संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये आईचं वर्णन करतात. विठाल या समाजाकरता हातामध्ये लेखणी घ्यावं. काय तळमळे संतांना तुमच्या माझ्या करता बुडत हे जन नादात टाळी वाजवा जोरदार. बसल्या बसल्या वा एक नंबर बेस्ट प्रमाण दिलं विशाल महाराज. बुडलत हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. साहेब सामान्य जीवाची इच्छा असते. काय इच्छा असते? माझं हित व्हावं, माझं कल्याण व्हावं. जन्म देणाऱ्या मायबापाची इच्छा असते माझ्या मुलाचं आणि माझ्या मुलीचं हित व्हावं, त्यांचं कल्याण व्हावं. पण या जगाच्या पाठीवर संतांची इच्छा असते समाजाचं हित व्हावं, जगाच्या कल्याणा तुमच्या माझं हित होण्याकरता तळमळ संतांच्या अंतकरण असते. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट परोपकारी देह कष्ट बेस्ट. ज्ञानेश्वर माऊली करतात. टाळी वाजवा जोरदार. वा वा एक नंबर. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विते परोपकार. संत महात्मे तुमच्या माझ्या हिताकरता असते. ऐका, तुकोबारायांनी तुमच्या माझ्या उद्धाराकरता अभंग लिहिले.
साहेब कधी भंग न होणारे अभंग लिहिले. माफी मागून बोलू का? तुमचा आणि माझा माथा ठिकाण नेण्याकरता तुकोबारांनी पंचमेत गाथा लिहिलाय. विठाला विठाला एक एक अभंग लिहिले. आई ए माय ताई, एका दिवशी ना जिजाई साहेबांना काळजी वाटली. माझे मालक माझे मिस्टर डोंगरावर जाऊन भजन करताय, भंडारा भामचंद्र गोराडेश्वर डोंगरावर. ताई जिजाई साहेबांनी भाकरी घ्यावी आणि डोंगराच्या दिशेने निघावं. पण तुकोबाराय दिसत नाही. दिसत नसल्यावर तुकोबाराय दिसत नसल्यावर डोळ्यात पाणी आलं, उरभरून आला आणि भाकरीचं गाठोडं घेऊन पुन्हा घरी यावं. तुकोबाराय घरी आल्याच्या नंतर मालकाला सांगितलं, मालक मी भाकरीचं गाठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने येते हो, तुम्ही जेवण केल्याशिवाय मी जेवण करत नाही. मला लय चिंता वाटते, काळजी वाटते. घरी भागीरथी रडते तुमच्या आठवणीने. तुम्ही डोंगरावर जाऊन भजन करताय, मी भंडारा डोंगरावर आले तर तुम्ही गोराडेश्वर डोंगरावर भजन करताय. मी गोराडेश्वर आले की तुम्ही भामचंद्रावर जाताय आणि भामचंद्रावर आला की भंडाऱ्यावर येतात. मी लय परेशान होते हो मालक, लय त्रास होतो मला, मला काळजी वाटते तुमची. ऐका ऐका महिला मंडळी, तुकोबाराय म्हणतात, आवलय ए जिजे, मोकळा आवाज द्या, ए जिजे ए आवलय. हा एक काम कर, विकू नको, हा भाकरीचं गाठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने. विकू कमी, मालक मला कसं कळणार तुम्ही कोणत्या झाडा झुरपा डोंगरावर भजन करतायत, कुठं शिळेवर बसला, मला कसं कळणार. ऐका जरा, काना उंचावून ऐका. तुकोबाराय म्हणतात, जिजे आवले भाकरीचं गाठोडं घेऊन आल्याच्या नंतर डोंगराच्या पायथ्याले, पण मला कसं कळणार. ऐक ना पुढचं. डोंगराच्या पायथ्याले आणि पायथ्याला आल्याच्या नंतर अर्जुन महाराज, तुकोबाराय म्हणतात, डोंगराच्या पायथ्याची माती नावले ती कानाला लाव, मग काय होईल. ऐक ऐक, मातीतून विठ्ठल विठ्ठल असा दोन्ही आवाज आला ना, समजायचं मालक या डोंगरावरती भजन करतायत मंडळी. नका नका एवढ्या जोरात नका टाळी वाजू. त्या टाळीच्या आवाजानं मला अटॅक येईल. गोइंग टू यमपुरी. काय जोरात टाळी वाजवलेला का. बाटी खाटाव का बा, जेवण केलं का, जेवण केलं, काहीतरी सफरचंद केळी काहीतरी खाल्लं असेल ना, फराळ नाही खाल्लं, काळजी करू नका. तुम्हाला मी वेळेत मी सोमवार सोडायला सोडतो, 12च्या नंतर सोडून देतो. हा लांबून आलोय, मी मुंबईला होतो रात्री, रायगडकडून लांबून प्रवास करून रात्रभर घरी गेलो, घरून इकडे आलोय. यांनी माझी पत्रिका पाहिली स्टेटसला. मी रात्रभर प्रवास केला. तुम्हाला वाटतं की मी रात्रभर डोळे फोडून गाडीत बसलोय. मी एवढा किती फ्रेश आहे. तुम्हाला विनंती माझी, पाणी पिना हो, थोडा आवाज दे रे, मोकळा जाऊन दे, फुटून दे मशीन. पाणी पिना हो तर छान कर पीजिए, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, और टाली बजाना हो तर दिल खुरकर टाली बजाइए. वाजवा मोकळाने. हा असे हा. का टाळी वाजवायची, टाळी का वाजवायची. जो बजाएंगा कीर्तन में ताली, सुनो साहब, जो बजाएंगा भजन में ताली उसके मुंह से कभी ना निकलेगी गाली. म्हणून टाळी वाजवायची. कीर्तनात टाळी होय पातकाळी, होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी. कीर्तनात टाळी होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी. कीर्तनात टाळी होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी. कीर्तनात टाळी होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी, होय पातकाळची होळी. टाळी वाजव जोरदार. वा बेस्ट. कसं झटकाय, कसलं गायलंय, एक नंबर प्रमाण दिलंय. आज साहेब गायक एक नंबर आहे बरं का सरपंच साहेब. आज वादक एक नंबर आहे, आज विनेकरी एक नंबर आहे, साऊंड सिस्टीम एक नंबर आहे, कॅमेरावाले एक नंबर आहे, पुरुष मंडळी एक नंबर आहे, महिला मंडळी एक नंबर आहे,
पाठीमागे बसलेली एक नंबर आहे, स्वयंपाक करणारी एक नंबर आहे, इकडे बसलेले खुर्ची एक नंबर आहे, तिकडे बसलेले एक नंबर आहे, तुम्ही सगळे एक नंबर आहे, मी काय 2 नंबर आहे? विठाला विठाला मोकळ्या मनाने टाळी वाजवा कीर्तनामध्ये. माझी रिक्वेस्ट आहे, आता नाही, ऐका ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस टाळी वाजवायची. हे बघा माझी विनंती, मी थोडं गोड कीर्तन करणार आहे, घड्याळ काही थांबत नाही साहेब. मी बरोबर आईच्या संबंधाने आईवरतीच बोलणारे कीर्तन करणार आहे, पण माझी विनंती आहे तुम्ही असे गंभीर चेहरे करू नका, मला भीती वाटते त्याची. काही माणसांनी बटाट्यासारखे डोळे केलेत, पहा ना कसे पाहते टोळू 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 टोळू. तसं नका पाहू, मोकळ्या म्हण. काही नाराज नाही माझ्यावर तुम्ही? हो, काही टेन्शन मध्ये का? टेन्शन घेऊ नका आणि मला देऊ नका 1 तास. चिंता कशाची करायची हो? त्या संसाराची, लेकरा बाळाची आपण नाही चिंता करायची. ज्या भगवंताने चोच दिली ना साहेब, चोच द्या भगवंताने दिली ना, तो धान्याची निर्मिती करणार आहे. आपण नाही काळजी करायची. तो पंढरपूरचा पंढरीनाथ बसलाय ना विट्यावर, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची. आवडीनं भावे हरी नाम घेशी, आवडीनं भावे हरी नाम घेशी, आवडीनं भावे हरी नाम घेशी, आवडीनं भावे हरी नाम घेशी. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखी गाता हर पल चिंता, हरिमुखी गाता हर पल चिंता. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आहे. हरिमुखी गाता हरिमुखी गाता हर पल वा वा. तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देवाला तुमची माझी चिंता आहे. आपण नाही चिंता बिंता करायची, नाही चिंता करायची. कशाची चिंता करायची? बसलेले मंडळी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. येताना तुम्ही आणि काय आणलं गाव? बोला बोला. जाताना तुम्हाला आणि मला 1 दिवस काही घेऊन जायचं गाव? नाही. आता एवढ्या लांबून मी माझ्या गावाहून आलो, जालन्यापासून 60 किलोमीटर घनसंगून आलो इथं. मी घरी जाईल का नाही याची गॅरंटी नाही. नाही म्हणतात कुशलराव तुम्ही, मला घरी जायचं ना, असं नका करू. ऐका 4 दिन की जिंदगानी है साहब, खाली हाथ आया है इंसान, पगले तू खाली हात जाएगा. तुम्ही मी येताना काय आणलेलं नाही दादा, जाताना तुम्हाला मला काही घेऊन जायचं नाही. चिंता नाही करायची. कशा चिंता करायची? माझे 2 बोट दिसतात काय अशा? मान हलवा. 2 बोट दिसतात का भाऊ, काका, सरपंच साहेब? बोला बोला. हे 2 बोट म्हणजे 2 शब्द आहे. हे चिमण्या इकडे बघा. याचं नाव आहे चिंता आणि याचं नाव आहे चिता. याचं नाव काय आहे? बोला बोला मोठ्याने. चिंता आणि याचं नाव चिता. ह्या 2 सख्या बहिणी आहेत, बहिणी सिस्टर. ह्या बहिणीचं काम एकच आहे. कोण कोण? चिंता. कोण म्हणलं शांताबाई कांताबाई? चिंता आणि चिता ह्या 2 सख्या बहिणी आहेत. ह्या बहिणीचं काम एकच आहे. ए मावशे काय काम आहे? काका काय काम आहे? जाळणे काम आहे. एकच काम करतात दोन्ही बहिणी एकच काम करतात. फक्त फरक असा आहे, डिफरंट. चिंता ही जिवंत माणसाला जाळते आणि चिता ही मेलेल्या माणसाला जाळते. चिंता प्रपंचात संसारात पावलो पावली जाळते. खाटेवरी पडिता चिंता व्यापे तळमळे तुकोबरांची भाषा आहे. चिंता चिता समख्याता बिंदू मात्रे विशेषता. सजोम दहते चिंता, निर्जुम दहते चिता.
चिंता ही जिवंत माणसाला जाळते, चिंता पावलोपावली जाळते आणि चिंता एकदा जाळते. काय करायचं? चिंता नाही करायची. मग काय करायचं? बसल्या बसल्या देवाचं गोड चिंतन करायचं. मग चिंतन कसं करायचं मंडळी? तर विठ्ठल विठ्ठल भजन होईल. त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठाला विठाला. आज आईच्या संबंधाने या ठिकाणी मी कीर्तना करता उपस्थित आहे. आई करता आईचाच अभंग निवडला मी आणि कीर्तन या आईवरतीच होणार आहे. ऐका, इकड कधी कधी मावशी होते, थकली, म्हातारी झाली, पांढऱ्या केस झाले, सुरकुत्या वळल्या, गालाच्या खाचड्या झाल्या, बंगल्याच्या समोर काठी टेकून नातवाला नातीला सांभाळणी लाडाची आजीबाई होत असते. थकली, म्हातारी झाली, वेगवेगळे पात्र तिला रंगावं लागतं संसाराच्या रणगाड्यामध्ये. जन्मल्यापासून मुलीपासून तर म्हातारे होईपर्यंत वेगवेगळे नाना रंगाने तिला रंगावं लागतो संसारा. सगळ्यांना एकत्र घ्यावं लागतं. कोण इकडं वडीत असेल तर त्याला इकडं घ्यायचं, कोण तिकडं वडीत असेल तर त्याला इकडं घ्यायचं. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी आई असते गड्या. आई काय असते? आई कळण्याकरता पुरुष मंडळी तुम्हाला मला टाळकऱ्यांना सगळ्यांना आईचा जन्म घ्यावा लागेल. चला महाभारतातला दाखला देतो, मोगम सांगत नाही. महाभारतामध्ये अभिमन्यू मृत्युमुखी पडला युद्धामध्ये. कटर चवला होता आणि मृत्युमुखी पडला. आणि ही बातमी आईला कळाली. आई सुभद्रा आहे. सुभद्रेला बातमी कळाली, माझा पोटचा मुलगा मृत्युमुखी पडलाय. आई रडू लागली, हंबरडा फोडून सुभद्रा रडू लागली. दुःख झालं. आता एखादं दुःख झालं की बाकीचे पाहुणे मंडळी भेटण्याकरता येतात का नाही? कोणी आजारी पडलं, कोणी सिरियस आहे, सगळे लोक धावत धावत येतात का नाही? गावचे लोक सगळे गेले. ए सुभद्रे, रडू नकोस. सुभद्रा म्हणली, रडू नकोस तर काय करू? माझा मुलगा मेलाय, माझं लेकरू गेलं या जगातून वरती. हंबर डपून रडू लागली. डोळे रडू रडू लाल झाले तिचे, डोळ्यात पाणी. रडू नको सगळे जण म्हणायचे. तेवढ्यात सुभद्रेच्या भावाला काळजी वाटली, दादाला. दादा कोण? सुभद्रेचा भाऊ कोण? देवा भाऊ काय? मग कृष्ण परमात्मा. ऐका, तुम्हाला रिलेशन नाते सांगतो. सुभद्रा साहेब ही कृष्ण भगवंताची सख्खी बहीण होती आणि द्रौपदी ही मानलेली बहीण होती. ऐका, आणि सुभद्रा ही कृष्ण परमात्म्याची सख्खी बहीण, भावा बहिणीचं नातं होतं. अभिमन्यू मृत्युमुखी पडलाय, तो भाचा होता. भाचा गेलाय. भाचा कोणाचा? सुभद्रेचा. आणि सुभद्रेच्या मिस्टरचं नाव काय? धनुर्धर अर्जुन. ऐका जरा नाते सांगतोय तुम्हाला. अर्जुन, उद्धवा चल, माझा भाचा आहे ना, माझ्या बहिणीचा मुलगा मृत्युमुखी पडलाय. रडू लागली ती. सगळे गावचे लोक, तालुक्याचे तांडेवरचे लोक, सगळे लोक भेटण्याकरता यायचे. तिला आपल्याला जावं लागेल. उद्धवजी आणि कृष्ण परमात्मा निघाले ताईकडं. ताईला हात जोडले. दिदे, ए ताई, रडू नकोस, रडणं तुला शोभत नाही. रडू लागली. तुझे रडू रडू डोळे लाल झाले. 4 दिवस झाले पोटात अन्नाचं कण नाही. सुभद्रे, एवढा शोक करू नकोस. या सृष्टीचा नेम आहे. कृष्ण परमात्मा सुभद्रेला सांगतात, मरण हे आठळे ग. मरण हे कुणाला चुकलेलं नाही. प्रत्येकाला ज्याचा जन्म झाला त्याला जावा लागणार आहे. ज्ञानोबरायांची भाषा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, देहाचिया गावा आलिया, जन्म मृत्यूचिया सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागणार आहे. पुनरपि जननम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरेश हे संसारे कलदुस्तारे कृपया पाहि पाहे भज गोविंदम मूढम. ज्याचा जन्म झालाय, आया है सो जाएगा. राजा रंग फकीर 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए. पडे काल के पासी किंवा नासिवंत देह आयुष्य. टाळी वाजवा.
अजमेला पंजमेला वा वा अजमेला पंजमेला बाप मस्त गेला अजमेला पंजमेला वा वा. अजून दुसरा एक पुरावा सांगतो धावपळ धावपळ करत इकडे बघा. आई आहे ना ही चांगल्या मुलावर प्रेम करते बरं का, आणि वाईट वागणारा मुलगा आहे ना त्याच्यावर आई प्रेम करते. ऐका किती प्रेम करते याडी आई, किती प्रेम करते. एखाद्या मुलाचं लग्न झालं ना त्याला त्याची काळजी नसते साहेब, ज्याचं लग्न राहिलं ना त्याची काळजी असते. लय प्रेम करते. एखादा साहेब झाला, पोलीस झाला, बँक मध्ये कामाला आहे, आईला त्याची काळजी नाही. जो लहान आहे ना गरीब, तो अजून मोठा नाही झाला, तो केव्हा त्याच्या पायावर उभा राहतो आणि केव्हा त्याचं कल्याण होतं त्याची काळजी करत असते आई. आईला लय काळजी वाटत असते गड्या. ऐका, दुर्योधनाने धर्मराजाला विचारलं, राजा उद्या युद्ध सुरू होणार आहे, काय करू? अगोदरच्या रात्री बरं का बाबा सांगितलं, आई तुझी पुण्यवान आहे. आई गांधारी, भारताचा सम्राट धृतराष्ट्र जा म्हणे. आईला म्हणलं, आई उद्या युद्ध आहे, काय करू? आईने सांगितलं, एक काम कर, वडिलाला अंधत्व आलं तेव्हापासून डोळ्याला अशी मी पट्टी बांधलेली आहे, मी माझ्या डोळ्याची पट्टी काढते, फक्त तू एक काम कर दुर्योधना, अंगावरचे कपडे आहेत ना सगळे काढून टाक, उघडा नागडा निर्वस्त्र होऊन माझ्या समोर ये. मी काय करील, डोळ्याची पट्टी आहे ना, डोळ्याची पट्टी काढील आणि डोळ्याची पट्टी काढल्याच्या नंतर माझ्या डोळ्यात जे तेज आहे, माझ्या डोळ्यात जी शक्ती आहे, त्या दिव्य तेजाने तुझं संपूर्ण शरीर वज्रदेही होईल. ऐका जरा, जी जाणकार मंडळी त्यांच्या लक्षात येईल. सांगितल्याप्रमाणे सगळे कपडे काढले. कोणी काढले? दुर्योधनाने. कुठं चालला? गांधारी आईकडे चालला. असं बोलत चला बरं का, उदाहरण लक्षात आलं पाहिजे. कपडे काढले, निघाला आईकडे. आईकडे निघाला. आता ही बातमी कृष्ण भगवंताला कळाली. माऊली विशाल महाराज, ही बातमी कोणाला कळाली? काय चाललंय हा मोबाईल? ही बातमी ऐका जरा, ही बातमी कृष्ण भगवंताला कळाली. देवाने काय केलं, अशी पिन मारली. पिन कळते का तुम्हाला? हे लय कळतं म्हणा आम्हाला चांगलं. पिन मारली. ए दुर्योधना, अरे जन्म देणारा आईच्या समोर लेकराण्याचे कपडे काढून जायचं असतं का? तुला काही लाजबीज वाटते का? नाही. एक काम कर, लज्जा रक्षणार्थ काहीतरी कमरेला बांध. देवाने पिन कशी मारली बघा. त्यांनी काय केलं, झाडाचे पानं घेतले साहेब, सरपंच साहेब, झाडाचे पानं घेतले साहेब आणि अशी कमरेला बांधले. कोणी? दुर्योधनाने कमरेला बांधले आणि निघाले आईकडे. गांधारी आई म्हणली, दुर्योधना ए बेटा काढले का कपडे? ओ आई मी संपूर्ण निर्वस्त्र झालोय, कपडे काढले. काढू का डोळ्याची पट्टी? ओ आई काढ डोळ्याची पट्टी. गांधारी आईने डोळ्याची पट्टी काढली. डोळ्यातल्या शक्तीने दिव्य तेजाने संपूर्ण शरीर वज्रदेही झालं दुर्योधनाचं. आणि गांधारी आईची नजर
मांडीकडे गेली आणि आईने सांगितले पाला बांधलाय मांडीला झाडाचा. आईच्या लक्षात आलं हे काय एवढं शहाणं नाही, कोणीतरी पिन मारली याच्यामुळं भिकेचे डोळे लागलेत, राज्य गेले, 99 जण काग दिले, हे काय हुशार नाही, हे पाला कोणी बांधा सांगितलं झाडाचा. ए आई खरं सांगू का, मी येत होतो आणि आता येता कृष्ण परमात्मा आडवा झाला आणि त्या कृष्ण भगवंताने मला सांगितलं लज्जा रक्षणार्थ काही ते कमरेला बांध. गांधारीच्या लक्षात आलं तो चतुर आहे होय, त्यांनी पिन मारली का. आता एक काम कर, तुझं संपूर्ण शरीर माझ्या डोळ्यातल्या शक्तीने तेजाने तुझं संपूर्ण शरीर वज्रदेही झालंय, फक्त माझी नजर तुझ्या कमरेपर्यंत पोहोचली नाही. तू एक काम, उद्या युद्ध आहे ना, उद्या युद्धामध्ये गदा आहे ना, गदा गदा कुंकड लागून दे, काही होणार नाही, वज्रदेही झालास तू, फक्त गदा मांडीला लागून देऊ नकोस, मरशील. एवढंच ऐकलं कृष्ण भगवंताने, गदा मांडीला लागून देऊ नकोस. देवाने तेवढं डोक्यात घेतलं आणि उद्या युद्ध चालू झालं. आणि इकडे युद्ध चालू असताना रथामध्ये भगवान परमात्मा भीमाला म्हणतो, ए भीमा अरे इकडे तिकडे मारू नकोस, तू ते वज्रदेही झालंय, फक्त एक काम कर, गदा घे आणि मांडीवर मार, ही मरतय. बघता काय माझ्याकडे, भीमाने गदा घेतली आणि डायरेक्ट कणकण दिसेना मांडीवर मारली, मृत्युमुखी पडलाय. सांगण्याचा तात्पर्य एकच आहे, देवाचा प्रयत्न आहे शेवटच्या क्षणापर्यंत दुर्योधनाला कसं मारता येईल, कसं संपवता येईल, आणि आईचा प्रयत्न आहे गांधारीचा की जन्म देणाऱ्या मुलाला कसं वाचता येईल, म्हणून आई मोठी आहे. विठाला विठाला. वाईट वागणारा मुलगा कसा वाचेल, कसं मी त्याचं रक्षण करील आणि माझा मुलगा कसा युद्धामध्ये जिंकेल, हे आईचं स्वप्न असतं. म्हणून प्रसंगी हे बघा, लय मोठं दुःख आहे हो, किडनी जर गेली ना मुलाची, ऐका जरा, किडनी जर गेली ना मुलाची आणि तुम्ही जर आईला म्हणला ना आई मला तुझी एक किडनी काढून दे रे, आई मुलाकरता किडनी देत असते. ऐका, आई देत असते. किती मोठी आई आहे. डॉक्टर साहेब म्हणले हे बघा तुम्हाला एका डोळ्याने दिसत नाही, तुमच्या आईचा डोळा मॅच होतो. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आई तुमचा डोळा काढा लागेल आणि आई तुमचा डोळा काढा लागेल आणि तुमच्या मुलाला बसावं लागेल. आई म्हणेल साहेब, डॉक्टर साहेब माझा डोळा काढा आणि माझ्या मुलाला बसवा, पण माझ्या मुलाला चांगलं दिसलं पाहिजे. आई पाहिजे ते मुला करता देते, पाहिजे ते करते. कीर्तनात बसली तरी तिचं चित्त लेकराकडे असते, जेवायला बसली तरी चित्त लेकराकडे असते. जेवता जेवता ती उठते किचन मधून पळत पळत येते, मुलाला उचलून घेते, पडलं की मुलगा. म्हणून आई किती मोठी आहे, आई किती श्रेष्ठ आहे. तिच्या चित्तामध्ये तळमळ असते, माझ्या लेकराचं हित व्हावं, अभंगाचं पहिलं लेकराचं हित, 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 लेकराचं हित.
चित्त डकुराचेही वाय माऊली जे चित्तले कोराचे वाय माऊली वाहे मावली चित्त वाहे मावली चित्त ऐशी टाळी वाजवा जोरदार. वा वा. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबाराय वर्ण माझ्या लेकराचं कल्याण व्हावं. विलक्षण असणारी कळवळ्याची जाती 4 प्रकारचे वर्ग आहे. एक जळजळणारा वर्ग आहे, दुसरा हळहळणारा वर्ग आहे, तिसरा तळमळणारा वर्ग आहे. पण आईचा जो वर्ग आहे तो कळवळणारा वर्ग आहे. विठाला आणि ती कळवळा आहे, तिच्या अंतकरणामध्ये कळवळ आहे, लेकराविषयी प्रीती आहे, प्रेम आहे अंतकरणामध्ये, ती प्रेम करते. म्हणून बसलेली मंडळी प्रत्येकावरची आईचे उपकार आहेत, आईचं ऋण आहे, आईचं कर्ज आहे. वेदांत शास्त्रामध्ये तिघाचे ऋण सांगितले डोक्यावरती. 1 देवाचं ऋण आहे, 2 संताचं ऋण आहे, आणि 3 जन्म देणाऱ्या आई बापाचं. विढाला विढाला. देवाचं ऋण विसरता कामा नये. ऐका ऐका. संतांचं ऋण विसरता कामा नये, जन्म देणाऱ्या आई बापाचं ऋण विसरता कामा नये, आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मरण विसरता कामा नये. विठाला विठाला. देवाचं ऋण विसरता कामा नये. का? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगत जीवन नारायण, गायीन गुण तयाचे, जोया भिवरे त्या चिरी, कट धोरणिया करे. 3.5 हाताचा नरदेव दिलाय, आऊट हात का मानव देह, अल्लाह ने तुझ दिया, अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. माझ्या दादांनो, माझ्या भावांनो, हे 3.5 हाताचं नरदेव देवाने दिलाय. किती उपकार आहेत देवाचे तुमच्या माझ्यावरती, किती ऋण आहे. अनमोल किमतीचा स्वर्गातले देव सुद्धा या नरदेवाची अपेक्षा करतात. सर दुर्लभम मनुष्य देव देहिनांशन भंगुर दुर्लभम त्रयमवेद देवानगर हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संशया. एवढा अनमोल किमतीचा देवाधिकांना न मिळणार नरदेव भगवंताने तुम्हा आम्हाला दिला. ऐका, 1 लाखातलं वाक्य बोलतो. भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबाऱ्यासारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामानेसारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलासारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मानवी जटीसारखी धीर नाही, भारतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोला इतका लबाड नाही, कावळा इतका धूत नाही, काजळ इतका काला नाही, लोणा इतका मऊ नाही, आणि माणसाच्या शरीरासारखं दुसरं कुणाचं शरीर नाही. एवढं पवित्र शरीर दिलंय, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. पवित्र देह दिलाय. किती देवाचे ऋण आहेत. हात दिलेत देवाने कशा करता? जेवण करण्याकरता. हात कशा करता दिले? टाळी वाजवण्याकरता. वाजव टाळी, वाजव जोरदार. अशा अर्धे जण टाळी वाजवतात, अर्ध्याने काय उपवास धरला की काय सोमवार. असं नका ना करू. सगळ्यांनी मोकळ्या मनाने टाळी वाजवा, वाजवा जोरदार. आपल्या भांबरवाडी पासून पंढरपुरापर्यंत आवाज गेला. बेस्ट बेस्ट सुंदर. देवाने तोंड दिले, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, घेई घेई माचे, वाचे गोड नाम विठोबाचे. देवाने पाय दिले, देवाने हात दिले, देवाने डोळे दिले. त्याच्या करता लोक उभा आयुष्य संसार करताना एक दिवस गोइंग टू यमपुरी. विठ्ठल विठ्ठल. देवाने सकली किती देवाचे ऋण आहेत तुमच्या आमच्यावरती. किती नरशरीर देवाने दिले तुम्हा आम्हाला. विशेष म्हणजे पवित्र काळात दिलंय, पवित्र मातीत दिलंय, पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते. पण विसरता का म्हणे. 2 संतांना विसरता का म्हणे. का? संत सेवालाल महाराज तुमच्या माझ्या उद्धारा करता आले. त्यांनी आपलं देह जिजावला हे सामान्य माणसासाठी. त्यांनी कष्ट केले सामान्य माणसासाठी. अरे एक 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 माणूस जोडून सगळं काही संपूर्ण विश्व निर्माण केलंय.
संतांचे तुमच्या माझ्यावरती ऋण आहेत. आज भक्तीच्या वाटेने तुम्ही परमार्थ करताय, आज अखंड हरिनाम करताय, आज कीर्तन ऐकतात, ही संत सेवालाल महाराजांची कृपा आहे. किती मोठी कृपा आहे त्यांच्यावर. हे बघा, माणूस आहे, रस्ता चुकणारा माणूस आहे बाबा. माणूस रस्ता चुकत असतो, भक्तीच्या वाटेने परमार्थाच्या वाटेने जात नसतो. मी रोज सांगतोय, महाराष्ट्रामध्ये जो कायम रस्ता चुकतो त्याला जीव म्हणावं, जो कधी रस्ता चुकत नाही त्याला देव म्हणावं, जो सरळ रस्त्याने जातो त्याला साधक म्हणावं, आणि चुकलेल्या नीट रस्त्याने लावतात त्यांना संत सेवालाल महाराज म्हणतात. का म्हणे चला आता याची वाटे आणि भरोसेने भेटे पांडुरंग. संत महात्मे तुम्हा मला रस्ता वाट दाखवत असतात, अंधारातून प्रकाशाकडे संत महात्मे नेत असतात. म्हणून त्यांचे तुमच्या आमच्यावरती उपकार आहे. आणि 3 जन्म देणाऱ्या मायबापाचे उपकार आहे. किती उपकार आहेत. हाडाचे काढ करतात, त्यांना वाटतं जे आम्हाला भेटले नाही ते आमच्या मुलाला मुलीला भेटावं. प्रत्येक वेळेस ते काबाड कष्ट करत असतात गड्या. म्हणून त्यांचे उपकार विसरता कामा नये. खऱ्या अर्थाने या आईची उपकारातून उत्तराय फेडण्याकरता या परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम ठेवला. एकदा टाळी वाजवा मुला मुली करता, या राठोड परिवाराकरता. सुंदर, विसरता कामा नये. आणि तुकोबाराय म्हणतात तिच्या अंतकरणामध्ये कळवळ आहे, आणि ती प्रेम करत असताना तिच्या पोटात मळ नसतो, स्वार्थ नसतो, निस्वार्थ पद्धतीनं प्रेम करते. ऐसे कळवळ्याची जाती. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. श्रेष्ठ गुरुदास महाराज, जय हो. खूप सुंदर 2 चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला. सगळ्यांनी एकदा वर गायक वादक सोडून हा सगळे मंडळी पाठीमागचे आई दादा गळगाव सगळी वरती आता घ्या, सगळे पाठीमागचे. वा वा, बेस्ट, खूप सुंदर. वा, असेच राहून द्या. चला सरपंच साहेब चहा पिऊन गंमत केली, घ्या वरती हात. ट्रबल फुल दे, विको फुल दे. आता काय अडचण नाही. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरू तुकाराम महाराज की जय. संत सेवालाल महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 हर. सगळ्यांनी टाळी वाजवायची. अच्छा इकडे बघा. एक 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 1 2 3 4 1 2 विठोबा. हरि 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 जय जय हरि जय जय विठुबार कुमार कुमारी जय जय हरि जय जय
उपस्थित आहे कैलासवासी बन्सीबाई हिरामन राठोड. आईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने व मूर्ती स्थापनेच्या संबंधाने अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला. एकदा टाळी वाजवा या परिवाराकरता. सुंदर, खरोखर एवढा गोड कार्यक्रम आयोजित केला. खरोखर धन्य ती मुलं आहेत आणि धन्य त्या मुली आहेत. आईच्या उपकारातून परत फेड करण्या एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केलाय. सगळ्यांना माझे हात जोडून तळमळीनं विनंती आहे, जीवन जगत असताना जीवनामध्ये दारू पिऊ नका गड्या, व्यसन करू नका. युट्यूबला माझे अनेक व्हिडिओ आहे. मी रोज तळमळीनं सांगणारा महाराज आहे महाराष्ट्र. दारू गांजा मत पियार अक्कल गुम हो जाती है, अपने पल्लों का दाम खर्च कर मुंह में मिट्टी जाती है. दारू सोडा आणि संसार जोडा. दारूने 3 प्रकारची हानी आहे. एक आर्थिक हानी, दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी. आर्थिक हानी, खिशात पैसा राहत नाही. सामाजिक हानी, समाजामध्ये कोण विचारत नाही. आणि कौटुंबिक हानी, घरामध्ये कवडीची किंमत कोण देत नाही. बरं का सरपंच साहेब, आज समाज रसा तळाला चाललाय. म्हणून मी तळमळीनं रोज सांगतो, कीर्तन भरपूर ऐकले हो, आवर्तन भरपूर झाले, परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. आज या राठोड परिवाराच्या वतीने एवढं लांबून मी आलो गड्या. सगळ्यांना सांगतो, दारू पिऊ नका. अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिऊंगे शाम को उतर जाएंगे, लेकिन हरि नाम का पीला पीकर देख तेरी जिंदगी सुधर जाएगी. व्यसनाधीन होऊ नका, दारू पिऊ नका, गोवा मावा गुटखा माणिक विमल तंबाखू बिडी सिगरेट ओढू नका गड्या. व्यसनाधीन या शरीर करू नका. साहेब एक वाक्य बोलतो, मोठं आहे जरा. माणसाच्या जीवनामध्ये एखादं व्यसन करायचं असेल, दारू प्यायची असेल, हिम्मत लागत नाही. निर्व्यसनी राहायला हिम्मत लागते, लक्षात ठेवा. माझी तळमळीने विनंती आहे, व्यसनाधीन होऊ नका. जरा पाठीमागं फिरून पहा साहेब. आज जर प्रवासाला निघालो तर बरेच माणसं माऊली ड्रिंक करून गाड्या चालवतात. आमचा रोजचा प्रवास असतो महाराज मंडळींचा. ड्रिंक करून गाड्या चालवतात भरधाव वेगाने. समोर अशी काही गाडी येते, भुकाव होतो, रक्ताच्या थाळीला हवेमध्ये प्रेत पडल्या जातं, तुकडे तुकडे हो अँब्युलन्स मध्ये नेल्या जातं. जरा पाठीमागं फिरून पहा. घरी म्हातारी आई बसलेली हो, म्हातारा बाप बसलेला आहे. त्यांचा विचार करा. दारू पिऊ नका. लहान लहान मुलं आहेत, ते तुमची वाट पाहतात. पप्पा बाजारला गेलेत, पप्पा आता येतील, खाऊ घेऊन येतील, पप्पा वाट पाहतात तुमची तळमळीनं. म्हणून व्यसनाधीन होऊ नका. लय दारू पिली लिव्हर फुटेल, लय दारू पिली लिव्हर फुटेल, गुटखा खाल्ला तोंड फुटेल, पण इथं कीर्तनाला समोर येऊन जर बसला ना, आयुष्याचं बंधन तुटेल. व्यसनाधीन होऊ नका मायबाप. आणि 2 जन्म देणाऱ्या माईबापाची सेवा करा. सरपंच साहेब, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय. ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय. ज्याला डोळे नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत काय. आणि ज्याच्या जीवनात नाही निघून गेली, आणि ज्याच्या जीवनात ईश्वरा समान बाप निघून गेला, याडी आणि बाप्पा गेल्याच्या नंतर आयुष्यात काय दुःख असतं गड्या. ज्याची आई बाप ह्या जगातून जातात त्यांना विचारा. आज लहानपणापासून जर आईचा चेहरा डोळ्याच्या समोर आणला, आठवा जरा मुलांना आईनं किती सांभाळलं, किती गरिबीतून दिवस काढले आईने. एक पैसा जमा करून मुलाचं शिक्षण केलं, साहेब बनवलो, मोठ्या पोस्टवर आईने रुजू केलं इकड्या. मुलीचं कल्याण केलं, भाच्यांना सुद्धा साहेब बनवलो आईना. मुलीच्या मुलांना 2 अंगाला सुद्धा मोठं केलं आईने. आज ते त्यांच्या पायावरती उभा आहे, आज मोठे झालेत, सगळं काही, सगळे मंडळी जमलेत. यांना विचार आईचं दुःख काय. आई मायेचा सागर, आई समृद्धाची घागर, आई चैतन्याचा जागर, आई थंडगार वारा, आई मायेचा उबारा, आई पावसाची रिमझिम, आई ढगांचा कडकडाट,
आई दुधावरची साय, आई वासराची गाय, आई लांगड्याचा पाय, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. ईश्वराचं वास्तव्य जिच्यामध्ये सज्जन हो तिला आई म्हणतात. अरे स्वामी तिन्ही जगाचा आहे पण आई विना भिकारी आहे. आज आई गेली ना, काय दुःख असतं या मुलांना आणि मुलींना. विचारा, सगळेजण रडाल तुम्ही जाता जाता कडे माईबाप. देवा पांडुरंगा काय केलंस, आमचं आयुष्य कमी केलं असतं देवा तरी चाललं असतं, पण एवढ्या सोन्यासारख्या आईला घेऊन जायला नव्हतं पाहिजे रे पांडुरंगा. आज आम्ही आईच्या पायावरती मोठं झालो. आज आमचं जीवन आहे आईपासून सुरू झालं. सगळं काही देवानी दिलं आम्हाला पांडुरंगा, पण आज आमची आई तू घेऊन गेला. आज मुलगी आली माहेरात, मुलगी आल्याच्या नंतर आईच्या फोटोकडे पाहिलं तर पोटात टुसल्या जातं, डोळ्यात पाणी येतं, आठवणी रडवतात आईच्या. लहानपणापासून आईने आमचा सांभाळ केला, मोठं केलं, आमचे लग्न केलं, सगळं काही आईने केलं. पण घरामध्ये गेल्याच्या नंतर आई दिसत नाही. आज उरभर नेतो, कंठ दाटून नेतो, डोळ्यात पाणी येतं. देवा पांडुरंगा काय चुकलंय आमचं, एवढ्या सोन्यासारख्या आईला घेऊन गेला. जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला. देवा आमची आई, आमची आवड, आमचं प्रेम, आमचं वात्सल्य, आमचं ममत्व सगळं घेऊन गेला रे पांडुरंगा. माहेरात आई असली ना ताई, महिन्यातून दोनदा जावं लागतो, तीनदा महिन्यातून जातो. आज 1 वर्ष झाले माहेरात जाऊ वाटत नाही का. 1 वर्षापूर्वी आई निघून गेली, किडण्या खराब झाल्या. फार सेवा केली मुलाने, मुलीने पण फार सेवा केली. खरं जर पाहिलं तर या कुटुंबाकडे पाव. आज आईची एवढी सेवा केली तन मंदानाने. 13वीच्या दिवशी सुद्धा कीर्तन ठेवलं गड्या, वर्ष श्राद्धाला सुद्धा कीर्तन ठेवलं या मंडळीने. किती आई करता खर्च केला या मंडळीने. खरं तुम्ही त्या आईच्या पोटी जन्माला आला, धन्यवाने आणि भाग्यवाने. एवढी सोन्यासारखी आई तुमच्या जीवनात भेटली गड्या. आई फार प्रेम करत असते. आई किती प्रेम करते, डोळे मिटून प्रेम करते साहेब, तिला प्रेयसी म्हणतात. डोळे उघड ठेवून प्रेम करते, तिला मैत्रीण म्हणतात. डोळे वाटरून प्रेम करते, तिला बायको म्हणतात. आणि डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, तिला आई म्हणतात. आई किती प्रेम करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. फार प्रेम करते आई. मंडळी, 7 समुद्राच्या पलीकडे गेलेला सूर्य तुम्हाला दिसेल, पण एकदा मातीच्या आड गेलेली आई आणि मातीच्या आड गेलेला बाप पुन्हा दिसत नाही माझ्या राजांनो. आईची सेवा करा. देवाच्या देवघरातला दिवा पाहिला की आईचा चेहरा आठवतो. घराच्या समोरची रांगोळी पाहिली की आईचा चेहरा आठवतो. तिची चोळी बांगडी पाहिली की आईचा चेहरा आठवतो. मावशीकडे पाहिलं की मावशीत आम्हाला आमची आई दिसते. आज सगळं काही दिलं देवाने, पण आज आमची आई नाही राहिली. किती प्रेम करते विचारा यांना. सगळ्या जणांच्या डोळ्यात पाणी रडताय सगळ्या. ज्या वेळेस मायरामध्ये मुली आल्या ना, आल्याच्या नंतर साहेब आईने कधी त्या मुलीची पिशवी रिकामी दिली नाही. पिशवीमध्ये लोणचं टाकलं, पापड्या टाकल्या, डाळ टाकली, कुरड्या टाकल्या. आई फार प्रेम करते. पण महिला मंडळी, माहेरातली आई जाऊन द्या, तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही. फार प्रेम करते. ज्यांची आई या जगात नाही, इथं बसलेल्या पैकी त्यांना विचार आईची किंमत काय. आणि ज्यांचा बाप ह्या जगात नाही त्यांना विचारा बापाची किंमत काय. लय प्रेम करत असतात. एखादी माय माऊली दिवाळीच्या सणाच्या दिवशी गेली, येताना माऊली महाराज, विशाल महाराज असे गच्च भरलेल्या पिशव्या गाडीत 5-6 असेल ना, तर समजायचं माहेरातली आई जिवंत आहे. आणि येताना एकच पिशवी रिकामी आली तर समजायत माहेरात आई राहिली नाही, माहेरात बाप राहिला नाही. म्हणून फार प्रेम करत असतात गड्या माई बाप. ज्यांची आई या जगात नाही, ज्यांचा बाप ह्या जगात नाही, त्यांना विचार आई बापाची किंमत काय. महाराज तुम्ही आमच्या डोळ्यात पाणी आणलं. आई सांगितली महाराज, साने गुरुजीने साहेब श्यामची आई शिकवली आपल्याला. आईवरती कविता आल्या, आईवरती सेमिनार आले. आई लई मोठी आहे. पण महाराज जाता जाता सांगतो दादा भाऊ, इथं बसलेला बाप आहे ना, हा बाप सुद्धा काय कमी नाही. आज साहेब तुमचं जीवन पोरकं झालं. आज 17 वर्ष झाले बापाचं हात तुमच्या जीवनात निघून गेला, बापाचा आधार गेला. आणि आज पाहता पाहता 1 वर्षापूर्वी काळाचा घात झाला, आई सुद्धा घरातून निघून गेली. एवढं मोठं दुःख तुमच्या जीवनामध्ये. आज इथून पुढे तुम्ही
सगळं पैसा कमवू शकताल, प्रॉपर्टी भरपूर घेऊ शकताल, पण लहानपणापासून ज्या आईने तळ हाताच्या पोटापर्यंत सांभाळलं ना, त्या आई पुन्हा दिसणार नाही. म्हणून साहेब मंडळी, सगळ्यांना तळमळी सांगतो, याडी आणि बाप्पा घरात असले ना, आई बाप असले ना, लय आनंद असतो. कोटी रुपयाचा 2 कोटीचा बंगला बांधा माझ्या राजाने. आई वडिलाच्या कृपेने घराच्या समोरल्या आई वडिलाची कृपा, कोटी रुपयाचा बंगला बांधा. पण त्या बंगल्याच्या समोर एका बाजूला म्हातारी आई बसलेली असून द्या आणि एका बाजूला म्हातारा बाप बसला असून द्या. खरी शोभा तुमच्या बंगल्याच्या असते गड्या, खरी शोभा असते. मायबाप घरात असले की किती हलका घर असून द्या, ते मायबाप असले की भरल्यासारखं वाटतं. पण मायबाप घरात जर नसले तर किती पैशाने, संपत्तीने, प्रॉपर्टीने भरलेलं घर असून द्या, हलकं वाटत असतं. लक्षात ठेवा, आई लय प्रेम करते, आई कडेवर घेते. जे मी पाहते ते माझ्या मुलाने पाहावं, पण बाप खांद्यावर घेतो. जे मला दिसत नाही ना, ते माझ्या मुलाने पाहावं, माझ्या मुलीने पाहावं. लय प्रेम करत असतो. एकदा गेले ना दादा, त्यांच्या आठवणी फोटोकडे पाहून रडवतात माणसाला. म्हणून सेवा करा. आई सांगितली, महाराज आम्हाला रडवलं महाराज तुम्ही जाता जाता, पण बसलेला देव माणूस बाप कमी नाही. बाप इथं बसलेला बाप असा आहे, इथं बसलेली आई अशी आहे बरं का. त्यांना वाटतं आम्ही लय गरिबी दिवस काढले भाऊ, आम्ही लय वाईट दिवस काढले, आम्हाला खायला सुद्धा भेटत नव्हतं, पण माझ्या मुलाला आणि माझ्या मुलीला चांगले दिवस यावे, त्यांना कल्याण व्हावं, मुलाचं लग्न व्हावं, आनंदात सुखात असावे. त्यांना वाटतं आम्हाला नाही पैसे दिले तरी चालेल, पण त्यांनी आनंदात राहायला पाहिजे, त्यांनी पोटभर खायला पाहिजे. एवढे आकाशाच्या उंचीचे मायबाप असतात. असल्यावर कळत नाही, नसल्यावर मिळत नाही. लय प्रेम करत असतात. आई घराचं मांगल्य तर बाप घरात अस्तित्व आहे. आईला रडता येतं, बापाला रडता येत नाही. तिचे डोळ्याला रडताना दिसतात, पण बापाचं हृदय लक्ष रडत असतं माऊली. बाप नावाची चादर आयुष्यातून निघून गेली ना, प्रत्येक सकाळ जबाबदारीची जाणीव करून देते माय. आई गेली ना, सुखाचा प्रेमाचा समुद्र तुमच्या जीवनातनं कोरडा झाला. आज माहेरात आल्यावर आई दिसत नाही, पोटात तुटल्या जातं, उर भरून येतो, टचकन डोळ्यात पण येतं. तेव्हा आमच्या आई ना आमचा बाप ह्या जगात दिसत नाही रे देवा. काय चुकलंय, काय अपराध देत रे पांडुरंगा. तसा डोळ्यात पण येत असतं गड्या. बाप घराचा पाय असतो साहेब. एकदा का घराचा पाया कोसळला ना, घर पाडायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, किती दिवसाचे सोबते असतात मायबाप. आपल्याला चांगलं कळायला लागलं ना, मायबाप अर्ध्यावर डाव सोडून निघून जात असतात. सांभाळा माझ्या राजांनो त्यांना. घरातल्या विठ्ठल रुक्मिणीला सांभाळा. नाही पंढरपूरला जाताना जाऊ नका, नाही आळंदीला जाताना जाऊ नका, नाही पैठणला त्र्यंबकेश्वरला जाताना जाऊ नका, पण घरातले मायबाप यांची सेवा करा. पंढरपूरचा देव तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, त्या सेवे सेकीर शरीरे लोण की जय. बाप आधार असतो, संघर्षाची धार असतो, लढण्याची ताकद असतो. बाप असला आणि आई असली ना, गावात भांडणं होऊन द्या, काही होऊन द्या, आई बाप मध्ये जातात तुम्हाला सोडवतात, त्यांच्या अंगावर घेतात. पण माझ्या मुलाला काही म्हणू नका, माझ्या मुलीला काही म्हणू नका. आई वडील असल्यावर मध्यस्थी करतात. बाप जगण्याचं माप. बाप म्हणजे पाठीवरची थाप. जो किती रागवला तरी त्याची माया अमाप, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे यशाकडे नेणारी शिडी, संकटातून पार करणारी होडी. जो तिकट बोलला तरी आयुष्यभर त्याचीच गोडी, तो म्हणजे बाप. बाप म्हणजे शिस्तबद्ध धाक, जगणं आपोआप आयुष्याच्या समुद्रभागी दीपस्तंभाची झाक, तो म्हणजे बाप. बाप गेला ना, त्याच्या आठवणी रडत असतात. इथं बसलेला बाप कीर्तन ऐकतोय, तो मुलाला रागवतो, बेटा लवकर उठत जा. मुलीला सुद्धा म्हणतो, ए बेटा 10 वाजले, एवढे लेट झोपत नसते बेटा, लवकर उठत जा, शाळेमध्ये जात जा, ट्युशनला जात जा, नोकरी काम धंदा कर. रागवतो, राग करतो. का बोलतो माहितीये का तो? ऐका जरा. त्यांना माहितीये मायबापाला आम्ही आमच्या पोटापुरतं कमवलंय, आम्ही म्हातारपणापर्यंत 2 जण जगू शकतो, पण यदा कदाचित आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, उद्या आम्ही जर मरून गेलो आणि या लोकांची यात्रा संपून परलोकात जर आम्ही निघून गेलो ना, माझ्या पाठीमागच्या मुलाने मुलीने या समाजाच्या समोर भीक मागू नये म्हणून ते रागवत असतात, ते बोलत असतात, ते टोमणे देत असतात. म्हणून आई वडिलाचा आशीर्वाद हा आकाशाच्या उंचीचा असतो. साहेब मी तळमळीने सांगतो, खरोखर अतिशय नारदाच्या गादीतून सांगतो,
तुमच्या आईने कैलासवासी बन्सीबाई हिरामन राठोड तुमच्या याडी आईने मातेने जर हा कार्यक्रम जर आज जर पाहिला तर ती आई पाठीमागच्या मुलाला मुलीला स्वर्गातून आशीर्वाद द्यायला शिवरायांना नाही, लक्षात ठेवा. आणि आईचा भरभरून आशीर्वाद तुम्हा सगळ्यांना मिळेल. आणि आईच्या आशीर्वादामध्ये राहिलेलं तुमचं जे आयुष्य आहे ना ते सुखाने समाधानाने शांतीने तुम्ही निश्चित जगल्याशिवाय राहणार नाही. पण आई वडिलाचा आशीर्वाद आकाशाच्या उंचीत असतो. आई वडिलाच्या जीवनामध्ये सेवा करा, पवित्र तुळशीची माळा गळ्यामध्ये घाला, आळंदी पंढरपूरची वारी करा, गोमातेची सेवा करा. आणि जाता जाता पंढरपूरच्या पंढरीनाथाकड श्री संत सेवालाल महाराजाकडे विनंती करतो, प्रार्थना करतो, देवा कैलासवासी बन्सीबाई हिरामन राठोड या आईचं छत्र निघून गेलं, या परिवारातून वजा झालं. अतिशय दुःखी परिवार आहे, अतिशय डोळ्यात पाणी आलं, उरभरून आलं या परिवाराच्या पांडुरंगा. एवढं मोठं जड अंत्यकरण आहे, एवढं मोठं दुःख झालं आई वडिलाच्या जाण्याने. आज यांना ह्या दुःखातून पेलण्याकरता तू शक्ती दे हीच भगवंताकडे प्रार्थना करतो. आणि वाणीला पूर्णविराम. त्या साधू संतांनी हा मार्ग दाखिला, त्या साधू संतांचं भजन. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. तुकोबाराय म्हणतात ती आई 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवते, साठवणारा त्रास होणारा त्रास कधीच जमागाला सांगत नाही. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात माझं जे परमार्थिक ओझ आहे हे संतांवरीच आहे. अभंगाचं शेवट टाळी वाजव जोरदार बाबा. अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे
तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती यथामती यथावकाश झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणात समर्पित करतो. आईंच्या चरणी सेवा समर्पित करतो. तुम्हा श्रुते मायबापांच्या चरणी सेवा समर्पित करतो. अतिशय सुंदर गोड आणि समाधान वाटणार असं निवेदन या मंडळीने केलं. एकदा जोरदार टाळी वाजवा या मंडळी करता. खरोखर फार लांबचा प्रवास, फार थकून आलो. रायगडमध्ये होतो, कोकणात रात्री धावपळ करत करत जालन्याहून इकडं आलो तुमच्याकरता. या मंडळींच्या आमंत्रणामुळे तुमचं पवित्र दर्शन घडलं. गायक वादक गुणीजन मंडळी अतिशय गोड समाधान वाटलं. आल्याच्या नंतर अंतकरण भरून आलं सगळ्या मंडळींना पाहिल्याच्या नंतर. झालेली कीर्तन रूपी सेवा भगवंताच्या चरणी अर्पण. संत सेवालाल महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करतो. नुणते पुरते अधिकचे सरते करुणा घ्यावे तुमचे विनवितो असे पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मज क्षमा करून नो हे संत अंगभूतयुक्ती नो या उपदेश तुमचे बडबडले शेष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका म्हणे. एक भजन म्हणतील महाराज. गुरुदास गुरुदास महाराज आवाज स्ट्रॉंग दे आवाज. हॅलो हॅलो. याडी तारे मूर्ती सारी याडी तारे मूर्ती सारी सारी जागे मूर्ती छेनी याडी तारे मूर्ती सारी सारी जागे मूर्ती छेनी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटी वाळ कोणी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटी वाळ कोणी नादानपणे मगो दे मतार नादानपणे मगो दे मतार हे तो जवताना अमृतो सरी कोयारी पराये तो पाना. अरे उपकारे रो असो तोडच जगे मझेरी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटवाळ कोणी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटवाळ कोणी. शाळे माहिती आऊज नाम जय हो. शाळे माहिती आऊज नाम तू वाट देखती ती मार घोळो तारो प्रेम याडी अपरंपार. हरद आवत तारा असो तोडत जगे मछेनी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटवाळ कोणी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटवाळ कोणी. याडी तारे मूर्ती सरी जय हो. जेव्हा आपण धाके येते ते जनाऊ याडी याडी तारे मूर्ती सारी सारी जगे मूर्ती छेनी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटवाळ कोणी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटवाळ कोणी अनमोल जन्म दिनी याडी तार उपकार पिटवाळ कोणी. समाधान वाटलं बरं का. पुन्हा एकदा टाळी वाजवा. एक मिनिट. असं वाटतं त्यांचा गळा काढून घ्यावा आणि मलाच